हे समोर दिसतंय ना, हे झाड वडाचं झाड आहे. कितवीला आहेस तू? नववीला आहे. कुठल्या कॉलेजला? रत्नागिरीला असता. मग इकडे का आला? राजापूरमध्ये कोणतं गाव? भटाळीमध्ये. मग इकडे गंगेवरती कसं काय? लहानपणापासून काका यायचे म्हणून तू आता आलाय. रत्नागिरी हापूस पण दिसतोय आपल्याला ह्या साईडला. तसेच पेटी घेऊन जाऊ. कसं आहे डझन? तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी राज शुक्रुल तुमचं मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज खूप दिवस झालेत, मला पण माहिती आहे ब्लॉग आपल्या चॅनलवरती आला नाही. मी गोपनीराज ह्या आपल्या चॅनलवरती ब्लॉग आला नाही. कारण त्याचं कारण मेन म्हणजे आमच्या घरातच लग्न होतं. म्हणजे चुलत बहिणीचं लग्न होतं. नाही म्हटलं तरी 5 तारीखला लग्न होतं. 1 तारीखला मी गावाला आलो आणि 5 तारीखला लग्न होतं. ते 7 तारीखपर्यंत असं काय ना काय घाई गडबडीत मला ब्लॉग करता आले नाही. तरी पण शॉर्ट बनवलेत. काय जणांनी शॉर्ट बघितले असेल आणि काय जणांनी बघितलं नसेल तर आजपासून ब्लॉग चालू केलाय परत. आणि आज मित्रांनो ब्लॉग आता मी बरोबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव आहे दोनिवडे गावचे ग्रामदेवता आहे महालक्ष्मी आई. तिच्या मंदिरात थांबलोय आणि इथून आम्ही आता राजापूरची गंगेला भेट देणार आहे. जी राजापूरची गंगा जी दर 3 वर्षाने येते आणि ती प्रसिद्ध. आणि त्या गंगेच्या ठिकाणी 14 कुंड आहेत. त्या 14 कुंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारे एका थंड, जरा गरम, थंड, कोमट अशा 14 प्रकारे पाणी येतं. ती आता गंगा 3 वर्षाने आली आहे. आणि मी गावाला आलोय आणि माझं लकच म्हणायचं, भाग्यच म्हणायचं. कारण मला आज गंगेवर जायला भेटणार आहे आणि तुम्हाला पण सगळं दाखवण्यात येणार आहे मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण राजापूरची गंगा पाहणार आहोत. तेथील कसं म्हणजे आधुनिक काळातील कसं पाणी येतं, परत उन्हाळ्या पाण्याचा झरा बिरा हे सगळं मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि नक्कीच या राजापूरच्या गंगेला भेट द्या. आणि व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तो लास्टला कमेंट पण करा. तर मित्रांनो आता आपण ब्लॉग चालू करतोय आणि चाललोय आता राजापूरच्या गंगेला भेट द्यायला. तर लगे रहो मित्रांनो कोकणी राज के साथ. चल येतोस ना गंगेवरती? राजापूरच्या गंगेवरती येतोस ना? हा चल ना, बस जाऊया. बसलास? हा चल. तर गाड्या मित्रांनो पाहू शकता. आलोय आता गंगेवरती. गाड्या ह्या सगळ्या भरून गाड्या आल्यात. गर्दी पण खूप आहे वाटतं आज पण. रात्री 12 वाजेपर्यंत गर्दी असते. गाडी कुठे पार्किंग करूया? चाललोय मित्रांनो आता आत. इकडे पण लिंबू सरबतचं दुकान आहे. आता प्रवेश करतोय आतमध्ये. इकडे लहान मुलांसाठी खेळण्या बिळण्यांची दुकानं लागली आहेत. परत इकडे पेढा आहे, मेवा आहे. आमचं बघी. हा तुमचं घेतो ना. इकडे सगळे दुकानं लागले. हे वरची साईड दिली नाही, ही सगळी दुकानांसाठी आहे. आणि हे बघा ही मेन राजापूरची गंगा. हे बघा ही 14 कुंड दिसत आहेत ना. सगळ्या कुंडांमध्ये आता पाणी वाटतं कमी झालं आहे. तर बघूया आपण खालती जाऊन. गर्दी पण पाहू शकता. ही सगळी बाहेरून लोक आले आहेत.
हे समोर दिसतंय ना, हे झाड वडाचं झाड आहे. मेन ह्याच्या खालून गंगा येते असं बोलतात. दाखवतो मित्रांनो, खाली जाऊया. इकडे फोटोशूट पण चालू आहेत. इकडे आजी आजोबा पण आलेत बघा या वयात. सगळे फोटोशूट चालू आहे इकडे. ह्या कुंडात इकडे पाणी तर आहे. इकडे बघूया या साईडला. हे बघा पाणी कमी झालंय, म्हणजे 2 महिने झाले गंगेला येऊन. त्यामुळे बघा सगळ्या कुंडातून पाणी दाखवतो तुम्हाला. बघा ह्या कुंडात तर खूप आहे पाणी. 14 कुंड आहेत. ह्यात पण हे खदूळ झाले, कारण पाऊस पडला नाही. पण काय काय जण उतरतात ना खालती पाण्यात, त्यामुळे इकडे ह्या साईडला हे मित्रांनो 14 कुंड आहेत. आणि मेन गंगा म्हणजे जी येते ना, तिचं स्थान आहे बघा इथे. मेन गंगेचे स्थान बघा इकडे आहे. हे मेन गंगेचं स्थान आहे. मेन गंगा आहे. घ्या हे घे ना, मग पाणी तरी घेत आहे. इकडे बजरंगबलीचं मंदिर आहे. बजरंगबलीचं आहे का? बजरंगबलीचं. इकडे काका बसलेत. तुम्ही रात्रभर असता काय? हां 7 वाजेपर्यंत. 7 नंतर दुसरं बंद? 7 नंतर बंद असतं. परत सकाळी किती वाजता? सकाळी 6 वाजता. आणि हे काका कुठले आहेत? काका राजापूर. इकडे पूजा बिजा असते. इकडे माणसं ठेवलेले आहेत. तरी आता मित्रांनो खूप गर्दी कमी झाली, कारण गंगाला येऊन 2 महिने झाले. आम्ही पण आलो नव्हतो. 2 महिने झाले. माझी बहीण बिन सगळे येऊन गेले. हे बघा हे मस्त असं भारी. वरती सगळे दुकानांची रांग आहे. त्यावरती सगळे दुकानं. हे खूप वर्ष झाली, नाही माझा 20-25 वर्षाचं हे बांधकाम आहे जुनं. चारी साईडने हे बघा पाहू शकता. परत गायमुखचं तोंड आहे ना ते, म्हणजे गायमुखातून पाणी येतं ते तिकडे खालते आहे. समोर दिसतं तिकडे जाऊया आपण. खूप लांबून गंगेवरती आलेत लोक. सगळे पाप धुवून काढतायत. हे घे जा ना अमोल पाणी. हे बघा मित्रांनो, ह्यांची ओळख करून देतो. हे बघा हे 2 जण अमोल यूट्यूबला बघायला भेटणार आहे दोघांना पण. काय जरा पाणी काढून दे ना अमोल, घे ना. काका तुम्ही कुठून आलाय कुठून? राजापूरचेच. आम्ही पण राजापूरचेच आहे. दोन्हीवडे. तुम्ही? हां हां. गर्दी पण आहे. दुपारची वेळ आहे म्हणून गर्दी एवढी नाही आहे. परत ह्या साईडला इकडे आजी बसले आहे. ते गंगेला पूजनासाठी काय लागतं ते घेऊन. या साईडला पण पुढे आला तर दुकानं पाहायला भेटतील आपल्याला. हे बघा हे सगळं जुन्या काळी कोरलेलं आहे. इकडे आजी आहे. इकडे दुकानांची लाईन लागले. परत गंगामाई आईस्क्रीम सेंटर पण आहे इकडे ह्या साईडला. इकडे वर पण दुकान आहेत. तिकडे काय नाही, फक्त दुकानांचं आहेत. आणि मेन गंगा म्हणजे गायमुखचं तोंड हे बघा इकडे. पुढची साईड बघू शकता तुम्ही. हे खूप जुनं आहे, जुन्या काळी बांधलेलं आहे. इथे फळक पण लावलेलं आहे प्लॅस्टिकचा. फळकून आपल्याला कचरा वगैरे टाकू नये, शांतता राखायची आहे. अध्यक्ष गंगा तीर्थ. परत हे मेन स्थान आहे गंगेचं. खालती गायमुख आहे इकडे.
मित्रांनो या गायमुखाचं पाणी मेन म्हणजे ते बघा तिकडे आता त्या साईडला जाऊया आपण. इकडे आंघोळ करण्यासाठी दिलेलं आहे सर्व लोकांना येणाऱ्या भाविकांना. तरी ह्या साईडला गेलो ना आपण तर इकडे पण बांधलेले आहेत काय ना काय राहण्यासाठी. इकडे जी इच्छा असते ना मनातील ती सांगायची असते. होय, जी इच्छा असते ना मनात ती सांगायची असते ना यात. आणि पैसे टाकायचे असतात म्हणजे इच्छा आपली पूर्ण होते असं बोलतात. गंगामाईचं दर्शन घेऊया मित्रांनो आपण. गर्दी पण खूप आहे. ते काका दिसतात ना ते आमच्या दोनवडे गावातलेच आहे. बाबू लबोंकर. दर्शन घेतलं तर मित्रांनो आता अमोलची तर अमोलने टाकला आणि बरोबर आत पडला आहे. म्हणजे अमोलची काहीतरी मोठी इच्छा मागितली आहे अमोलने. ती इच्छा कोणाला सांगायची नसते. खूप शिक्के आहेत तिकडे दिसत आहेत. काय जणांचे आत गेलेत, काय जणांचे गेले नाहीत. आणि मित्रांनो हे पाणी आहे ना तेच इकडून ह्या साईडून येत आहे. मगाशी दाखवले ते गायमुखातून. खूप भाविक सगळे आपापल्या नादातच आहेत. तिथून पण पाणी काढून देता. मग कितवीला आहेस तू? 9वीला आहे. कुठल्या कॉलेजला? रत्नागिरीला असता. मग इकडे का आला? राजापूरमध्ये कोणतं गाव? भटाळीमध्ये. मग इकडे गंगेवरती कसं काय? लहानपणापासून काका यायचे म्हणून तू आता आलाय. चांगलं आहे. मग आता अजून तरी महिनाभर असेल गंगा. हां 3 वर्षाने एकदा येतो गंगा. बरोबर आहे. पण कधी आता बोलतात रेग्युलर येते वर्षाने पण. हां तेच. पण खरी गंगा म्हणजे 3 वर्षाने येते तीच गंगा असते मित्रांनो. तर आपण गंगा मित्रांनो बघतलो आहे. तर जाऊया मित्रांनो आता पुढे. मित्रांनो या बघा समोरच गंगामाईचा फोटो लावलेला आहे आणि त्याच्या समोरच हे आहे पाण्याचं कुंड आहे मोठं. आणि हेच पाणी इकडे येतं ह्या गायमुखातून येतं. इकडे बघा भाविक आंघोळी करतात. सगळे पाप बीप धुवून काढतायत. खूप लांबून लोक आलेले आहेत. तर मित्रांनो मी पण शक्यतो आंघोळ केली असती पण आता तेवढा वेळ नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलो आहे. आणि ह्या दादाने पण खूप मस्त भारी सांगितलं आहे आपल्याला. छोटा आहे पण भारी मस्त मार्गदर्शन केलं आहे. तर जाऊया मित्रांनो. गंगेचं दर्शन झालं आहे. आता ह्या साईडला पाहूया काय आहे. ह्या साईडला पण दुकानं आहेत. अमोल काय घेणारच काय? प्रसादी घे ना काहीतरी. इकडे आईस्क्रीम आहे. तर तिकडे वरती गेला तर ह्या साईडने मित्रांनो वरती गेला ना इकडे पण दुकानच लागलेत. खेळण्याची दुकानं आहेत. परत इकडे पण हे द्वार आहे. मेन द्वार म्हणतात. खूप जुनं आहे. इकडे काकी बसले आहेत. काजू कोकण म्हटल्यावर काजू असणारच. काजू आहेत. परत चकल्या बिकल्या पण आहेत. आणि परत ह्या साईडला पण दुकान आहे. आणि या दुकानात दोरे बिरे ठेवले आहेत म्हणजे भाविकांना देण्यासाठी. इकडे मिठाई आहे. लेडीजसाठी बांगड्या पण आहेत. परत तिकडे शॉपिंगसाठी लेडीज शॉपिंगसाठी काय ना काय आहे ठेवलेलं. साईडला काकी सरबत घेऊन बसल्यात. लिंबू सरबत. कारण उन्हाळ्यातून सरबत हे लागतं. अमोल दमलास की? हां आंघोळ तर केलासच नाही. नेक्स्ट टाईम करूया. हां ओके. तर ते बसलेत मित्रांनो. तरी पण तुम्हाला
ह्या साईडला दाखवतो आणि रत्नागिरी हापूस पण दिसतोय आपल्याला ह्या साईडला. तसेच पेटी घेऊन जाऊ. कसं आहे डझन? मोठे मोठे सांग. आम्ही पण गावचेच आहे, राजापूरचेच आहे, दोन्ही वेळातले आहेत ना आमच्याकडे. तुम्ही इथलेच उन्हावरचेच? सोडीवाडचे. हां हां, मी दोन्ही वेळे टुकुरलवाडी. चॅनल आहे ना माझा मी कोकणी राज यूट्यूबला. हां ठीक आहे, येतो पुढे. इकडे बघा, इकडे खाण्याची सोय आहे, सगळी केलेली हॉटेल आहेत. या साईडला वडापाव आहे, भजी आहे, म्हणजे कसलं टेन्शनच नाही. इकडे दाबेले आहे, खाण्यापिण्याची पण सोय आहे. परत ह्या साईडला काका हे घेऊन बसलेत, कढई बिडई लागणारं सामान. परत इकडे पण आहेत हॉटेलं मोठमोठी. आणि मग खाणारच काय, देणारच काय? आणि खेळण्यांची दुकान आहेत. काका इकडे वडे काढतायत, वडे काढतायत. का कुठले आहेत तुम्ही? कुठले? पंढरपूरवरून आलाय, दुकान घातलं इथे. खूप लांबून आलेत काका. तर तुम्हाला बोललं होतं पुन्हा पंढरपूर ह्या साईडून लोक येतात भेट द्यायला. मग आता किती दिवस झाले तुम्हाला इकडे येऊन? 8-10 दिवस झाले. त्याच्या आधी गंगा आधी आले आहे 2 महिने. हां, मग आता कधी जाणार? किती दिवस आहे? अजून 1 महिना आहे इकडे. गंगा गेली की जाणार लगेच? चालेल, चला मग पुढे जाऊया मित्रांनो. आता तसेच इकडे भेलचं दुकान आहे, तर बाहेर आलोय आपण. इकडे पण काकी आहेत. या काय म्हणताय, कसलं दुकान घातलं आहे? आमचा वडापावचा आहे. आणि लाडूचं? लाडूच आहे. लाडूचं आहे. परत मंचुरियन्स पण आहेत ना? मंचुरियन्स आहे. मंचुरियन्स आहे. हां, वडापाव आहे. वडापाव लाडू. किती महिने झाले तुम्हाला दुकान घालून? गंगा आल्यापासून दुकान आहे काय तुमचं? म्हणजे 25 तारखेपासून टाकलंय. 25 तारीखपासून. आम्हाला अजून किती दिवस आहे? तुम्ही काय इकडच्याच आहेत? आम्ही काय इथल्याच आहे. हां, यांचं दुकान असतं खूप लांब लांब, म्हणजे जत्रा बित्रा मारतात ह्या काकी, ओळखीचे आहेत. कात्रा देवी, सागवे बिगवे चालू असतात. हां, मोठमोठे. जत्रा माझ्या चालू. हां, सगळ्या जत्रा चालू असतात. कधीतरी आला ह्या काकींना भेट द्या आणि इथून खाणं पिणं प्रसादी बिसादी मित्रांनो घेऊन जा. तसेच इकडे पण आहे दुकान. आणि आता बाहेर आलो, इकडे बघू शकता जंगल आहे या साईडला. आणि हे बघा, हे आता बाहेरची साईड आहे. आपले भाऊ पण बाहेर आलेत. आणि इकडे बघा, हे बाहेरून लोक येण्यासाठी ही शाळा आहे. खरं म्हणजे ते शाळेचं अंगण आहे ना, तिथे पार्किंगसाठी सुविधा आहे. आणि जीप पूर्ण प्राथमिक शाळा उन्हाळे नंबर 1 ही शाळा आहे. ह्या शाळेच्या समोरच हे पार्किंगसाठी मस्त जागा आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी मॅच खेळायला आलो होतो, होय ना अमोल? ठिकाणी मॅच खेळलो आणि फायनल 2 नंबरचं बक्षीस मारून गेलो होतो. तसेच रिक्षाची पण सोय आहे इकडे. हे बाहेरून लोक आलेत त्यांच्या गाड्यात. तर मित्रांनो, राजापूरची गंगा तर आता दाखवलो आहे, कारण गंगेचं स्थान तिकडे आहे. काहीतरी मित्रांनो या ठिकाणी भेट दिला तर नक्की या. मस्त. आणि म्हणजे बाहेरून लोक येतात. आताच बघितलं असेल तुम्ही, हे बघा ह्या गाड्या आहेत ना, ह्या सगळ्या बाहेरून आलेल्या आहेत. सगळ्या पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता, आता गंगेच्या बॅक साईडला आलो आहे, म्हणजे मागं आलो आहे. तुम्हाला राजापूरची गंगा तर बघितला असेल, पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर समजले असेल काय काय आहे त्या गंगेच्या ठिकाणी. आणि ही आता बॅक साईड आहे. ही माझ्या बरोबर बॅक साईडला आहे ना पाठीमागे, ती उन्हाळे नंबर 1 नंबरची शाळा आहे. आणि त्या शाळेच्या समोर हे अंगण आहे ना, त्या अंगणात बाहेरून लोक भाविक येतात ना, त्यांना गाडी पार्किंग करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, राजापूरची गंगा तुम्हाला कशी वाटली? त्या भाऊने पण काय ना काय सांगितलं आहे. 3 वर्षांनी गंगा येते, 14 कुंड आहेत, असं काय ना काय सांगितलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी राज या मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तोपर्यंत टाटा, पुढच्या व्हिडिओत भेटा. बाय.